नमस्कार मित्रांनो. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर फायनली परत आम्ही आमच्या निघाले. कमी आवाजाच्या सिस्टम मध्ये आलेलो आहोत कारण आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे आम्ही इथे का आलो. तर आम्ही आलो आहोत ॲपल टीम सोबत. ॲपल टीम आम्हाला इथे घेऊन आलेली कारण आम्हाला एक फॅक्टरी नाही एक Lab. लॅब व्हिजिट करायची, ड्युरेबिलिटी लॅब. येस, आणि ड्युरेबिलिटी लॅब आमच्यासाठी आणि आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती ते आहे? कारण तुम्हाला या कानाला vlog फोन मध्ये पण लावला कळेल. धडपडणारा माणूस कानाला फोन लावतो, 10 वेळा तो खाली पडतो. तर ते सगळं आधीच त्यांनी करून झालेलं आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर बघत राहा आता हो. पुढे काय चाललंय. आता आम्ही वेट करतो. आता आम्ही चाललोय लॅबमध्ये ॲपलच्या. आता मी वेट करतो, बाकी टीम येते हळूहळू. आम्ही लगेच चेकआउट केलं कारण की हा. आजच आम्ही निघणार आहोत चेकआउट करून. आणि आणि का ते हा, बघायला का पण ते पण थांबा. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायचं. सॉरी, खूप जास्त सस्पेन्स होते आपल्या ब्लॉग मध्ये, पण हो. थोडे एक 10 दिवस सहन करा ना प्लीज. येस, तर आता पटकन जातो आणि भेटूया लवकरच. उलट का होतं ओके आम्ही फायनली ऑफिसमध्ये पोहोचलेलो आहोत. Yes. लॅबमध्ये आय मीन. लॅबमध्ये. आणि हे बघा, यश म्हणतात तिकडे ॲपल वाईज ॲपल. आणि ते सगळे क्रिएटर्स पण सगळे आता- क्रिएटर्स आहे, भरपूर सगळे टेक क्रिएटर्स आलेले आहेत. ॲपलचं ऑफिस आहे, माझी बायको आहे. माझ्या बायकोसोबत मला कुठे कुठे फिरायला भेटते बघताय तुम्ही. आणि इकडे आम्ही स्पेसिफिकली कशासाठी आलो आहे की कॅमेरा ड्युरेबिलिटी टेस्टसाठी. आपण बघूया की काहीही करा, तुमच्या खूप बायकोचे फोटो excited चांगले आहोत. कसे येतील. कारण तुम्ही कितीही फोन पाडा, कितीही गरमीत जा, कितीही तापलेली असू दे बायको, तुमचे फोटो बायकोचे चांगले येणारच. ते कसे येणार ते बघायला चाललो आता. हां, आणि मेन म्हणजे क्रिएटरसाठी कॅमेरा मीन्स अ लॉट. हो, तर खरंच. आम्ही तर खूप क्रिएटर्स नाही फक्त क्रिएटर्स नाही, पण पण कसं आहे, एक्साइटेड एक्साइटेड आहे. बिकॉज कॅमेरा इज व्हॉट गर्ल्स हे बघ, नीड. प्रत्येक मुलीला कॅमेरा पाहिजे कारण फोटो तुमचा चांगला आला पाहिजे. आणि नवऱ्याला पण तेच की भाई एकदा क्लिक करून लगेच चांगला येऊ दे, नाही तर मला 1000 फोटो काढायला लागतील भाई. बघूया कसं काय. So you can see the shock tube is mounted there, and you can see the pair of white and red wire coming off. That's the accelerometer to measure the amount of G-force once we shock it, once we drop. All right? Ready? Anytime? All right. हेवी आहे. हेवी आहे आणि हे तिकडे आहे ते लावलेलं काही जे खाली आपटताना दाखवलं ना आता, खाली आपटताना दाखवलं ना, पण पडून काय होणार नाही कारण टेस्ट करतोय ते. कलर घालून ओपन केलं नाही आम्हाला. शूज पण पॅक केलं. फालतू पार्टिकल आत नाही गेले पाहिजे अजिबात. एका कॅमेऱ्याला टेस्ट करायला किती मशीन आणले तुम्हाला दाखवतो. ह्युमिडिफिकेशन होतं म्हणजे ह्युमिड एन्व्हायरमेंट करून टाकतात तिकडे, भरपूर ह्युमिड. म्हणजे जसं तुमचा आयफोनचा कॅमेरा ह्युमिड एन्व्हायरमेंटमध्ये कसा वागतो ते दाखवतो. आणि इथे 4 दिवस इज 10 years. 10 वर्षात तर तुमचं नाही काय होणार आहे ह्याच्यामध्ये एवढं टेस्टिंग. हे बघितल्यानंतर जास्त फॅसिनेटिंग वाटतं ना, की टेस्ट वगैरे किती होत आहे. आणि आपला एवढासा कॅमेरा आपण त्याच्याकडे एवढा विचार पण नाही करत एवढं एक्झॅक्टली. हे करून ठेवतंय. मग आता हे आहे लिक्विड टेम्परेचर सायकलिंग. इथे टेम्परेचर बार आणि हाय टेम्परेचर बार इथे टेस्ट होतं. 40 डिग्रीमध्ये इकडे एका साईडला -40 एका साईडला हां, मी दाखवते. 100 डिग्री. लो टेम्परेचर बार आणि हाय टेम्परेचर बार. आणि भाई रॅपिड होत आहे एकदम धपाधप. इथून काढतात, आता इथून काढेल आणि डायरेक्ट इथे घेऊन जाईल. अजिबात चैन की सांस नाही आहे भाई. बघून असं वाटतं की आपण काही आपण त्याच्या मागे किती डोकं लावत आहेत भाई. 85 डिग्री सेल्सिअसला यांनी हे सगळे ठेवलेले कॅमेराज आहेत. आणि हे ऑलरेडी इलेक्ट्रिक्युटेड आहेत. म्हणजे इथे हे लोक कोरोजन टेस्ट करतात की कोरोड किती वेळात किती लवकर होतं, कसं होतं. हे अख्खे एक आपण पावबिव कसे ठेवतो तसे ठेवलेत भाई या लोकांनी इकडे. आणि हे सगळे कॅमेरा मॉड्यूल्स एक केवढे मशीन्स आहेत भाई, केवढं टेस्टिंग चालू आहे, काय होतं इकडे. ही बघा, इकडे हे लोक याच्यात इलेक्ट्रिसिटी टाकतात आणि इकडे असे वेगळे लावलेले असतात. 1 2 3 4 असे सगळे मॉड्यूल लावतात, इकडनं उचलतात आणि इकडे आणून ठेवतात. 121 डिग्रीचं टेम्परेचर आहे आता. 121 डिग्रीचं प्रेशर आहे आतमध्ये याच्यात भाई. गाईज तुम्हाला आमच्यासाठी काय करायला लागतं यार कॅमेरानं. आमचं ॲपलचा टूर कम्प्लीट झालेला आहे यांच्या या सॅडली मला निघावं लागतं. Sadly, सगळे हा. बसलेत तिकडे सगळे बसलेत. आम्हाला मजा आली पण जाम लोकांना भेटायला, आणि सगळ्यांना टेक भेटायला. क्रिएटर्सना भेटलो. हो. म्हणजे
त्यांना भेटून ऍक्च्युअली त्यांना किती नॉलेज आहे हो, खूप नॉलेज आहे. आणि ह्यांचं नॉलेज ते लोक एवढं चांगलं युटिलाइज करतात आपल्याला सांगायला की आपण कुठला गॅजेट वापरला पाहिजे, नाही वापरला पाहिजे. भरपूर लोकांची वेट झाली, खूप मजा आली, खूप अमेझिंग लोक होती. आणि टेस्ट जे पण झालेत आम्हाला लॅब मध्ये दाखवले, काय म्हणजे एकदम बाबू म्हणजे किती एका वेगवेगळ्या हो ह्याच्याने एका करतात. छोट्या गोष्टीसाठी एक कॅमेरा सारखी गोष्ट, या कॅमेरासाठी ते लोक एवढे टेस्टिंग करतात आणि एवढं अमेझिंग आणतात ते लोक. आणि भाई इतकं बजेट त्यांचं फक्त हो, असतं yes. ह्याच्यासाठी. ते सांग ना. इयरली त्यांचं एक ड्रॉप टेस्ट आहे. त्या ड्रॉप टेस्ट साठी एक पर्टिक्युलर त्यांना काय बोलतात त्याला, त्याचं नाव ऍस्फाल्ट. ऍस्फाल्ट त्यांना ते पूर्ण एक स्लॅब बनवायला, तोच सेम स्लॅब त्यांना सगळीकडे पाठवायला लागतो. आणि त्यांच्याकडे जवळजवळ 100 अशा लॅब्स आहेत जिथे हे सगळं टेस्ट होतं आणि त्यांना सगळीकडे सेम पाहिजे. आणि ते सेम बनवणं डिफिकल्ट आहे कारण ते लोकली प्रोड्यूस होतं तो स्लॅब दगडांनी वगैरे. तर त्यांचं त्यासाठीचं बजेट $1 million पर इयर आहे. भाई एवढं अमेझिंग वाटलं बघून. आणि ते किती कंटिन्युअस त्यांचं ते चालूच हो आहे हो. की आणि hot इंटेन्स टेस्टिंग आहे हे सगळे. त्यांच्याकडे इंटेन्स टेस्टिंग पण आहे, त्यांच्याकडे नॉर्मल टेस्टिंग पण आहे. आणि की त्याच्या आधी त्यांनी आम्हाला स्क्रॅच टेस्ट वगैरे हो दाखवली. हा, ही फॅसिलिटी जी आहे ही पर्टिक्युलरली कॅमेरासाठी आहे, स्पेसिफिकली कॅमेरासाठी आहे. इथे कॅमेरा मॉड्यूल्स टेस्ट होतात. पण त्यांनी आम्हाला दाखवलं की कॅमेरा सोडून पण इथे त्यांनी थोडं ओव्हरव्ह्यू दिला की कसं काय टेस्ट करतायत. आणि ते बघून पण एवढी मजा आली ब्रो. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स म्हणजे होता भाई. आपण विचारही नाही करणार की एवढ्या कॅमेरा मागे एवढं डोकं लावायला लागतंय. सो अमेझिंग. आणि तो लिटरली आम्हाला जेव्हा फोन ते एअर मॉडेल आयफोन एअर तो जेव्हा ते आम्हाला देत पण होते ना, ते असे फेकून देत होते की हे बघा तुम्ही ट्राय करा, बेंड करून दाखवा. लिटरली बेंड मी केवढा बेंड करत होतो भाई. आणि एक गोष्ट आहे, जेव्हा आपण स्वतःचा फोन घेतो ना तेव्हा आपण एवढं नीट हे नाही करू शकत की भाई मी जास्त जोरात टेस्ट नाही करणार की कदाचित बेंड होऊन जाईल. पण हे लोक देतात दाखवा बेंड करून टाका बेंड, काय करायचं ते करा. फोर्स लावत होतो पण नव्हता, खूप फोर्स लावला भाई, खूप फोर्स. खूप भारी वाटलं. पण खूप अमेझिंग आहे. आता आम्हाला ह्या लोकांनी एअरपोर्ट ट्रान्सफर दिल्या परत, कारण आम्हाला इथूनच एअरपोर्टला जायचं. आम्ही सगळे लगेज वगैरे आमचं मागे आहे. तर इथून एअरपोर्टला जाऊ, बघू पुढे कसं काय होतं, काय करतो काय नाही करत. खूप मजा आली. ट्रिप मला अमेझिंग वाटली. आणि त्या लॅब मध्ये म्हणजे फुल असं मस्त फील आहे. मस्त फील आहे भाई, मस्त लोक फील खूप आहे. स्वीट. आणि हा फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स केला की कुठल्या तरी स्मार्टफोनच्या लॅब मध्ये जाऊन तुम्ही कुठल्या तरी टेस्टिंग फॅसिलिटी मध्ये जाऊन ते लोक टेस्ट कसं करतात ते बघायला मिळतं. कसं होतं. थँक्यू गाईज, तुमच्यासाठी पण, तुमच्यामुळे पण हे सगळं पॉसिबल होतं. थँक्यू सो मच. शिवानी वेळ आली आपल्या सिंगापूरला बोलायची. गाईज तुम्ही पण बाय बोलून घ्या सिंगापूरला. खूप अमेझिंग भाई. अशी सिटी आहे ना की त्याच्यात तुम्हाला काम वाटेल, खूप अमेझिंग आणि ब्युटिफुल पण आहे यार. आणि ग्रीनरी हे बघा ना, आता तुम्हाला मी मागे दाखवतोय आणि सांगतो, आता हा फुल रोड आहे आणि सगळीकडे झाडं लावून ठेवलेत व्यवस्थित. बाय गाडी जी आम्हाला सोडायला झाडं न लावले, त्याला वेगळ्या प्रकारे खूप एस्थेटिक सिटी आहे. मला खूप आवडली. म्हणजे कसं आहे ना की तुम्ही नॉर्मल जरी चालले, तुम्हाला या साईडला इन्फ्रास्ट्रक्चर पण अमेझिंग आहे. काल लिटरली आम्ही ना जवळजवळ 4-5 तास चालतच होतो आणि खूप बरं वाटत होतं. थकवा नाही जाणवला. थकवा तर अजिबात नाही. फन वाटलं. एकदम कलरफुल सिटी आहे. म्हणजे आता मुंबई कसं थोडं ग्रे झालंय कम्पॅरेटिव्हली, म्हणून मग इथे असं झालं की वाव, फ्रेश एअर. इथे मस्त फ्रेश वाटलं खरंच. आणि परत कधीतरी नक्की येऊ. कूल आहेत. नक्की येऊ. आता ह्यावेळेस आम्हाला कमी टाइम होता कारण आम्हाला दुसरीकडे कुठे जायचं ते पण तुम्हाला बघायचं आहे. पण नेक्स्ट टाइम आम्ही वेळ काढून इकडे फिरायला येऊ फक्त. खूप अमेझिंग, खूप म्हणजे खूपच मस्त वाटलं. आणि आता आम्हाला खूप घाईत जायचं कारण आमची लवकर फ्लाईट आहे. लगेच निघतो, प्लीज सॉरी बाय. आम्ही एअरपोर्टला जरा लवकर पोचलो म्हणून हे बघा शिवानी, हे काय टाकते भाई तू, हे तुला माहिती आहे का शिवानी? हे बघा, हे नावाचं व्हिएतनामीज नूडल हे आहे. एकदा खाऊन तर बघू टाइमपास कसं लागतंय. आम्हाला सिंगापूरमध्ये आल्यापासून आम्हाला असं होतं की काहीतरी आपण इकडचं खाऊन ट्राय करू. आता ठीक आहे व्हिएतनामीजचं आहे, पण एकदा ट्राय तर करू. अरे ही काय टाकत बसली आहे भाई. हे बघा, हे शिवानी आपल्यासाठी जास्त नाही होणार. मला मिसळ पावचा वास येतोय. हां तू घे. हा बे. आणि यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की एग नाही, कुठेच नाही असं काहीतरी द्या. मग त्यांनी ह्याच्यात एग नाहीये. विचार केला की हे खाऊन दाखवते परत वर आणून. काहीतरी म्हणजे इकडचं फूड झालं. पण टोफू आहे आणि मशरूम्स आहेत आणि टोफू आहे आणि हे राईसचं काहीतरी आहे. हो नाईस, मजा येईल. सो मच वॉटर. मला बाथरूमला खूप, तुम्हाला माहिती आहे इथे सगळीकडे क्लीन वॉशरूम होते आणि सगळीकडे वॉशरूम होते. 5-5 मिनिटावरती वॉशरूम होते आणि मला जरा पण झाली नाही. आणि इंडियामध्ये मला होतच राहते सारखे. ते असतं ना की जिथे आपल्याला खूप जास्त सुविधा असतात तिकडे आपल्याला गरज नाही पडत आहे जास्त. नाहीतर आम्ही तिकडे गेलो ना की 5 मिनिटं सुसू लागली परत. यार यश आत्ता एक नारळ पाणी संपलं माझं यार पोटातलं. यार यश यार हे सगळं चालू. पण इकडे एकदा पण नाही गेले. एकदा जबरदस्ती पाठवलंय मी 2दा की जा सुसू करून या. मिसळ सूप भाई साहब,
काहीच नाही यात, पण जाम टेस्टी. हा मी तेच बोलतो, हा कलर बघा एकदा, हा कलर एवढा टेस्टी कसा असू शकतो ब्रो. चलो खातो त्याला आता. खाऊन घेतो आता. आणि मग नंतर पुढे आम्ही एक ज्वेल नावाची इथे जागा आहे, तिकडे तिथे आम्ही बोललो की थोडा explore 10 करू. मिनिटं जाऊन येऊ, बघू जाता येते की नाही आता हे खाल्ल्यानंतर. आम्ही परत आलोय कारण की ही मस्त मी कॉफी ऑर्डर केली. कोकोनट कॉफी होती, कोकोनट अरे मिल्क हा, हे कॉफी. सगळं कोकोनट आहे. हा, सो टेस्ट करून बघायचं होतं मला, काहीतरी वेगळं वाटलं. सबर नाही हो रहा, जल्दी बोल, पनवेल निकलना है. कोकोनट आणि आईस आहे, ज्याला ग्रेट केलं, म्हणजे आईस्क्रीम सारखं बनवलं. त्यात पण काहीच कॉफी पिलीस का? नाही, कॉफी मला थोडी कडवट वाटते म्हणून नाही मी प्यायली. वास साखर थोडा मागवा ना माझ्याकडे. कॉफी भरपूर कडू आहे, खूप डार्क आहे. खूपच. जर तुम्ही इकडे आला व्हिएतनामीज नूडल तर प्लीज कोकोनट कॉफीला माझ्यासाठी नाव चांगलं आहे. पिऊन टाक पूर्ण, माझ्यासाठी पूर्ण चांगलं पिऊन टाक. माझे नाही होणार बाई, एवढी कडू कॉफी मी नाही पिऊ शकत. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. ही गोष्ट बघून मी घाबरलो, मला वाटलं हे परत अंड्याचं ऑमलेट टाकलंय का, पण हे नाही, हे काहीतरी व्हेजिटेरियन आयटम आहे. अरे नक्की ना बाबा, तू मी विचारलंस मगाशी ना? बोलले ना तुला, ते राईस पेपर आहे. हां काय, एकदा तुम्हाला याचे टेस्ट तर देऊ. हां, सगळे चमचे ही घेते ना, ही काय करते माहिती आहे, चमचा घेतला ना की त्याच्यातच ठेवते, बाकी खाणाऱ्याला काय. कसं आहे, मला खायला नाही मिळत आहे कारण की खूप गरम आहे. खूप मस्त आहे, जसं दिसतंय तसं अजिबात नाही आहे, खूप चांगलं आहे. भाई काय अमेझिंग टेस्ट आहे भाई. यांनी हा बघा टमाटर सोबत बघा काय केलंय, बघा अख्खा टमाटर ठेवलाय भाई. आय लव्ह इट. कमी एवढं संपवलं, तू अर्ध संपवलं डायरेक्ट. हे काय फ्लेवर आहे हा, तू सांग काय फ्लेवर आहे हा. बघ हे बघ, तेवढं खाल्लं बघितलं ना 2 वेळा. तुमच्यावर पाणी उडालं, सॉरी मी गाईस. संपव सगळं हे हाफ. काय अरे काय मी संपव सगळं बोलल्यावर मी हा का केलं, कारण मला वाटलं तू दिलं. मी बोलली हाफ चाव, तू डायरेक्ट आ का केलं, असं चावायचं अरे पण हा केलं, ठेवलं कशाला त्याच्यात. हे जास्त बेटर आहे, हे पूर्ण तू खा, हे मला जास्त आवडलं. हे खाऊन बघ आता तू, आकर मी ठेवतो आता. नाही मला माझं खाऊ देत. कधी तिला बोलू का? खायला गेलं तर मला नाही खायला मिळत. ते पूर्ण खा तू, ते खूप अमेझिंग आहे. हे बेटर आहे ना, खरं सांग पूर्ण तुझं. नाही मला पश्चाताप होते म्हणून तुझं ते पूर्ण खाल्लं, हे तू पूर्ण खायचं. ते हाफ अजून एक असेल ना खाली. नाही ना, मशरूम आहे. कुठेही जा, थोडीशी कंजूसगिरी तर लोकांमध्ये असतेच, जास्त आयटम नाही बनणार. ते हा कुठला मशरूम आहे बे, आणि एकच का टाकले ते मशरूम. मशरूम खाऊन लो, वेगळंच फ्लेवर आहे मशरूमला. पूर्ण खाल्लंस तू आता हे. जर मॉलमध्ये, हे मॉलच्या आतमध्ये आहे, मॉलच्या आतमध्ये, आपण मॉलमध्ये आलोय. हा ज्वेल मॉल आहे. ओके, हा एअरपोर्ट मध्ये मॉल आहे. एअरपोर्टच्या बाजूला मॉल आहे हा, एअरपोर्टला लागूनच. आणि तिथे जसं आम्ही बॅग चेक इन केली ना, बॅग चेक इन झाली त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो आणि काहीतरी दिसलं समोर. आम्ही फक्त आमचे HDD जे उरलेले आहेत ते उडवतोय म्हणून आम्ही खातोय इथे तिथे, बाकी काय जिथे भेटते तिकडे खातोय. पण तुम्हाला दाखवतो काय. बॅकॅन हे बघा भाई, वाव, हे कसलं खूप greenery amazing आहे या. भाई. हे काय अमेझिंग आहे ब्रो. हा ओ वाव, अमेझिंग. ते बघ भाई, खूपच सुंदर आहे. तिकडे चालायचं आणि तिकडे ना सगळे स्टोर्स वगैरे पण हो, आहेत. तिकडे स्टोर्स पण आणि मध्ये हे बनवलंय. आयुषने सांगितलं ना हो. आपल्याला, थँक्यू आयुष. टेक क्रिएटर आहे, सो Tech त्यांनी creator आम्हाला आहे. सांगितलं की तुम्ही तुमची जर हा. 6:45ची फ्लाईट आहे तर तुम्ही, आणि इकडे युजली मुंबईमध्ये चेक इन म्हणजे बॅग वगैरे ना ड्रॉप करायला अर्धा तास वगैरे हा, जातो. इथे 2 इकडे 2 मिनिटात मिनिटात जसं तुम्ही एंटर कराल तसं आपल्या इथे एंट्रीला Checking तिकीट चेक वगैरे करायला काही ते नाही. नसतं. डायरेक्ट बॅग ड्रॉप केली आम्ही, डायरेक्ट तिकडे खाल्लं, तिथे खायला आपल्याला अर्धा तास गेला अर्धा maybe. तास. आणि मग हा दृश्य थांब तिकडून बघूया चल. काय वाव, आहे यार, यार. काय आहे हे. पण ते पण किती अमेझिंग हो दिसतंय. ना. बघ तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघ, हे बघ, खूपच सुंदर. हे मला म्हणजे आपल्याला ते जेवढं बघितलं ना गार्डन बाय द बे, हे सॉरी जेवढं आपण बघितलं ना गार्डन बाय द बे आणि हे सगळं, हे खूप अमेझिंग आहे. कुठे आहोत आपण. मेरा भारत महान.
तिकडे आलो आम्ही पण ऑलरेडी सिंगापूरला मिस करते. हां सिंगापूरला मिस करतोय पण तुला जास्त वेळ नाही मिळणार सिंगापूरला मिस करायला कारण एवढा वेळ तुझ्या डोक्यालाच मिळणार नाही हे सगळं प्रोसेस करण्यासाठी तर कारण आता- आणि मेन म्हणजे ना आत्ताचं व्हेगन फूड जे होतं ना येतानाच खूप अमेझिंग होतं बाई. स्वीट पण दिलेलं हो केक होता केक होता तर आम्ही खाल्लं मस्त. आम्ही सिरीज बघत होतो. मी मॉडर्न फॅमिली बघत होती. हां. हा मॉडर्न फॅमिली आणि फ्रेंड्स बघत होता. फ्रेंड संपलं मम्मी मॉडर्न फॅमिली चालू केलं ते ना 5-5 एपिसोडच ठेवतात जास्त नाही ठेवत हां तर ते बघितलं आता पटकन घरी जातो आणि तुम्हाला पुढचं अपडेट देतो. खरं तर घरी जाणं आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं आता कुठे जाणं होतं ते तुम्हाला डिरेक्टली कुठेतरी जाणार आहोत. येस पण आता घरी जायचं आहे घरी जाऊन निघू आम्ही मला असं वाटतं आपण इथेच ब्लॉग एंड करू आणि तो ब्लॉग नंतर चालू करूया विथ न्यू सरप्राईज. तर गाईज आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतोय जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गेस करा की आम्ही नेक्स्ट कुठे चालू. येस कारण ह्याच्यानंतरचा ब्लॉग डायरेक्ट तोच येणार आहे कपडे पण मे बी सेम असतील माहीत नाही बाय बाय नीट बोलायचं कारण एंड आहे ना बाय